आशीर्वाद देवानं तुम्हाला दिलेला आहे तो घेऊन घरी जा थेट. किती महत्वाचं काम असलं रस्त्यात, नो वे, थेट घरी जा. आपल्या लेकरा बाळांना गोळा करा, प्रार्थना करा की हे परमेश्वरा, आज जे तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे त्या वचनात आम्हाला राहता यावं, ते वचन आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये वाढवता यावं. म्हणून परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. जो आशीर्वाद तुझ्या सेवकाकडे आम्हाला मिळालेला आहे तो आशीर्वाद आम्ही घरात सिंचित करत आहोत. घरामध्ये त्या आशीर्वादाचं सिंचन करा. कानाकोपऱ्यात चिऱ्यामध्ये आपल्या अंतःकरणाला लावा आणि मग पहा घरातले सगळे प्रश्न कसे सुटतात. आमच्या जीवनामध्ये का आशीर्वाद कमी पडतात आणि आमच्या जीवनातले प्रश्न का वाढतात? या गोष्टींमुळे वाढतात. लक्षात घ्या, आम्हाला मिळणारे आशीर्वाद जे आहेत त्या आशीर्वादाचं महत्व न जाणून आम्ही ते रस्त्यानं इतरत्र देत जातो. त्यांची किंमत, त्यांची व्हॅल्यू आम्ही कमी करत जातो आणि शेवटी आम्ही घरात जाताना शून्य होऊन जातो. आणि म्हणून ज्यावेळेस पुढच्या रविवारी आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला समजत नाही की मागच्या रविवारी बाळसाहेबांनी कोणता संदेश दिला. आलं लक्षात? आजपासून ही प्रॅक्टिस ठेवा. थोडस कठीण आहे. कोणतीही चांगली सवय ज्यावेळेस आपल्याला करून घ्यायची असते त्या चांगल्या सवयीकडे ज्यावेळेस आम्ही धावायला सुरुवात करतो किंवा त्या मार्गावर चालायला सुरुवात करतो, लक्षात घ्या अडखळणं येतं. अडखळणं येतील नाही, कारण सैतानाला हे नकोय की जो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो तुम्ही तुमच्या घरी घेऊन जावा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सैतान तुमच्या मार्गामध्ये पेरत असतो. अनेक लोक मी बघितलेले आहेत, अनेक लोक बघितलेले आहेत की मंदिरामधून बाहेर जातात आणि बाहेर जाऊन चहा पिऊन येतात, काहीतरी खाऊन येतात. ही सत्यता आहे, हे वास्तव आहे. आजचं 2025 सालातलं हे वास्तव आहे. आणि म्हणून नेहमी लक्षात असू द्या, आम्ही ज्यावेळेस पवित्र मंदिरामध्ये येतो त्यावेळेस या मंदिराचं महत्व आणि त्याचं गांभीर्य आम्हाला असलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाची उपासना करून तो आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर पडतो